2025 कॅलेंडरवरचं एक वर्ष, पण माझ्या आयुष्यात तो संपूर्ण जन्म आणि मरणाच्या मधला प्रवास होता. खूप वर्ष मी वाट पाहिली, देवळात जाऊन नाही तर मनात रोज रडत मी मागितलं होतं, स्वामी मला आई बनवा. आणि एक दिवस स्वामींनी माझ्या पदरात माझं बाळ टाकलं. त्या क्षणी वाटलं माझं आयुष्य पूर्ण झालं, पण देवाची परीक्षा तिथे संपली नव्हती. जन्मानंतर लगेचच माझं बाळ माझ्या कुशीत येण्याऐवजी थेट NICU मध्ये गेलं. आई म्हणून पहिल्यांदा बाळाला हात लावण्याऐवजी मी काचेपलीकडून त्याला पाहिलं. इतकंसं बाळ, सुई, वायर्स, मशीन आणि माझ्या डोळ्यात अश्रूंचा पूर. त्या NICUच्या दारात उभी राहून मी स्वतःलाच विचारत होते, आई होणं एवढं कठीण असतं का? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पुन्हा पुन्हा ॲडमिट. प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलचा वास, डॉक्टरांचे शब्द आणि मनात वाढत जाणारी भीती. आणि हळूहळू एक वेदना अजून वाढली. जवळचे लोक जे सोबत असतील असं वाटलं होतं तेच दूर जायला लागली. कोणी म्हणलं इतका त्रास कशाला करून घ्यायचा, कोणी म्हणलं नशिबात नसेल तर सोडून द्या, कोणी शांतपणे मागे फिरलं. त्यावेळी कळालं दुःखात सगळे सोबत नसतात. NICU मध्ये आई आणि बाबा खरंच एकटी असतात. रात्री उशी ओली व्हायची, डोळे झाकून जायचे आणि मनात एकच प्रश्न, मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही आहे ना? पण मग मी माझ्या बाळाकडे पाहायचे आणि मला माझं उत्तर मिळायचं, तो माझा जीव आहे आणि जीवासाठी आई सहन करते. त्या अंधारात मी एकच शब्द धरून ठेवला, श्री स्वामी समर्थ. NICUच्या बाहेर हात जोडून उभी राहून मी स्वामींना म्हणाले, सगळ्यांनी साथ सोडली तरी चालेल, पण तू मात्र सोबत राहा. आणि खरंच स्वामींनी मला सोडलं नाही. ज्यावेळी माणसं दूर गेली त्यावेळी देव माझ्या जवळ आला. हळूहळू माझं बाळ सुधरू लागलं, रिपोर्ट्स बदलू लागले, आशा परत यायला लागली. आज माझं बाळ माझ्या कुशीत आहे. त्याचं एक हसू त्या सगळ्या वेदनांवर भारी आहे. NICU, एकटेपणा, लोकांचे शब्द सगळे मागं पडतं. हो, मी खूप रडले, खूप मोडले, पण स्वामींनी मला आई म्हणून उभं केलं. 2025ने मला शिकवलं, लोक साथ सोडू शकतात, पण देव कधीच साथ सोडत नाही. आज माझं बाळ माझ्या कुशीत आहे. त्याचा एक हसरा चेहरा माझ्या सगळ्या वेदनांवर भारी आहे. हो, मी वेदना सोसल्या, NICU पाहिलं, अनेक वेळा मोडले, पण स्वामींनी मला आई बनून दाखवलं. 2025ने वेदना दिल्या, पण त्याहून मोठा चमत्कार दिला, म्हणजेच माझं बाळ. आज त्याला पाहताना असं वाटतं की जे काही भोगलं आहे, जे काही सोसलं आहे, ते ह्या चेहऱ्यासाठी, ह्या बाळासाठी माझं सर्वस्व द्यायचं. आणि हो,